आपल्या सर्वांना नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो, भूत म्हणजे काय आणि भूत असतात का? समाजानुसार भूत म्हणजे मृत व्यक्तीचा अतृप्त आत्मा. हा कोणतंही रूप धारण करू शकतो, मनोवेगाने हालचाल करू शकतो व अतृप्त इच्छा पूर्ण झाल्यावर मुक्त पावतो, असा समज आहे. भूत झालेले काही अतृप्त आत्मे सज्जन असतात, तर काही वाईट. बहुतेक भूतांना भांग, दारू, बाजरीची भाकरी, भात, नारळ, लसणाची चटणी, तेल, फुले, लाह्या वगैरे देऊन संतुष्ट ठेवता येतं. स्त्री भूते वेतांचे फटके मारल्यावर लगेच वटणीवर येतात. ही स्त्री भूते प्रामुख्याने दागिन्याने मडलेल्या, फुलांनी नटलेल्या, फुले माळलेल्या, बाहेर बसलेल्या तरुण माता आणि त्यांच्या मुलांना झपाटतात. या भूतांच्या निवासाच्या जागा या त्यांच्या जातींप्रमाणे तिकाटण्यावर जिथे 3 रस्ते एकत्र येतात अशी जागा. आपापली स्मशाने, पडक्या विहिरी, पडके वाडे, पडकी घरं, जुने वृक्ष, देवराया, बुरुज, जंगले, पाणवठे, धरणाच्या भिंती, गावांच्या वेशी वा नदीचे किंवा डोंगर वाटेचे घाट या अशा असतात. मुंजे, संबंध हे प्रामुख्याने पिंपळ, वड, उंबर अशा झाडांवर वास करतात. आणि जर अशी झाडे उपलब्ध नसतील तर गोड सुगंध देणाऱ्या झाडांवर वास करतात, असं समजलं जातं. भूतांना स्वच्छतेची भीती वाटते, त्यामुळे जिथे स्वच्छता असते तिथे साधारणपणे भूतांची भीतीही कमी असते. त्यामुळे भूत असतात असं आपल्याला मानायला काही हरकत नाही.